इराणचा इस्रायलची राजधानी तेल अविववर हल्ल्यात एका इमारतीचा मोठा भाग कोसळला। सर्वत्र पसरला दगडविटांचा ढिगारा। प्रशासनाकडून बचावकार्य सुरू। इस्रायलकडून लेबनॉनमधील अल कासिमिया ब्रिज उद्ध्वस्त। अल कासिमिया पुलावर इस्रायलचा हवाई हल्ला। हिजबुल्लाहकडून शस्त्रांसाठी आणि फायटर्ससाठी पूल उभारला किंवा वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा। आमच्या अल्टिमेटमचा परिणाम तत्काळ होईल। इराणबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान। इराणच्या पॉवर प्लांटवर हल्ला करणार ट्रम्प यांचा इशारा। तर इराणला त्याच्या योग्यतेनुसार शिक्षा मिळेल, ट्रम्प यांची इराणला धमकी। अमेरिका इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील क्षेपणास्त्र केंद्रांवर मोठा हल्ला। इराणी माध्यमांनी पोस्ट केला व्हिडिओ। अमेरिका इस्रायलकडून इराणच्या बुशहरमधील नौदल तळावर मोठा हल्ला। बंदरे इमाम खोमेनीमध्ये मोठा स्फोट। इराणच्या नौदल तळाचं मोठं नुकसान झाल्याची अहवालात माहिती। इस्रायलकडून इराणवर मोठा हल्ला। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला। तेहरानमधील अनेक सरकारी आस्थापनांना केलं लक्ष्य। अमेरिकेनं इराणच्या लढाऊ विमानाला केले टार्गेट। इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीवरही अमेरिकेचा हल्ला। अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं पोस्ट केला व्हिडिओ। इराणच्या खोर्माबादमध्ये हवाई हल्ल्यानंतर मोठं नुकसान। उद्ध्वस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लोक काहीतरी शोधतानाचा व्हिडिओ समोर। परिसरातील वीज पुरवठाही खंडित। अमेरिकी सैनिकांचा इराकमधून काढता पाय। राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर निर्णय। याआधी नाटो सैनिकांची देखील इराकमधून माघार। इराणकडे क्षेपणास्त्रांचा भूमिगत साठा। इराणी लष्कराने जारी केला व्हिडिओ। भूमिगत डेपोमध्ये एकाच वेळी हजारो क्षेपणास्त्रांचा साठा। इस्रायल आणि अमेरिकेच्या विमानांना यशस्वी लक्ष्य करणारी क्षेपणास्त्र अजूनही असल्याचा दावा। ट्रम्प आणि ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्यात चर्चा। हॉर्मुझ पुन्हा सुरू केलं पाहिजे याबाबत फोनवरून चर्चा। हॉर्मुझ बंद असल्यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका। अमेरिका इस्रायल आणि इराणमधील युद्धाला 4 आठवडे झालेत। हे युद्ध तुंबळ स्थितीत पोहोचलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मात्र गोल्फ खेळण्याचा आनंद लुटताना दिसतात। फ्लोरिडामधल्या त्यांच्या खासगी बंगल्यात ट्रम्प गोल्फचा आनंद लुटतायत। घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात सरकारकडून मोठा बदल। 14 किलोचा सिलेंडर अर्धाच भरून मिळणार। सिलेंडरमध्ये जेवढा गॅस असेल तेवढेच पैसे आकारले जाणार। युद्धामुळे गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। धाराशिव जिल्ह्यात सिलेंडर तुटवड्यामुळे रॉकेल पुरवठा सुरू होणार। प्रशासनाकडून ग्रामीण भागात होणार पुरवठा। जिल्ह्यातील सुमारे 7,24,000 कुटुंबांना होणार रॉकेलचा पुरवठा। जिल्हा पुरवठा विभागाकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू। आखाती देशातील युद्धाचा परिणाम मिनरल बॉटल व्यवसायावर। बॉटलसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात बंद। प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर रोल याचे दर 60% वाढले। 85 ते 90 रुपयांना मिळणारं पाण्याचे बॉक्स आता 100 ते 120 रुपयांवर। धुळ्यात युद्धाच्या नावानं पपई उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक। 14 ते 15 रुपयांच्या पपईची व्यापाऱ्यांकडून 7 ते 8 रुपयांची खरेदी। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण। सोनं आज 5,000 रुपयांनी घसरलं तर चांदीच्या दरातही 10,000 रुपयांची घट। सोनं प्रतितोळा 1,39,000च्या खाली तर चांदी प्रति किलो 2,20,000 रुपयांवर। शेअर बाजारात शुक्रवारी असलेला खरेदीचा उत्साह आज मावळला। सेन्सेक्स 1500 अंक तर निफ्टी 450 अंक घसरणीवर उघडल्यानंतर बाजारात आणखी पडझड। युद्ध तुंबळ स्थितीत पोहोचल्यामुळे बाजारात निरुत्साह। आशियातील बाजारात असलेल्या घसरणीचा देखील मोठा परिणाम। युद्धामुळे आखाती देशातील एअर इंडियाची 2,500 उड्डाणं रद्द। आखाती देशात सध्या एअर इंडियाची नेहमीच्या तुलनेत केवळ 30% उड्डाणं सुरू। वाढत्या खर्चाची अंशतः भरपाई करण्यासाठी विमान कंपन्यांकडून तिकीट दरातही मोठी वाढ। पाकिस्तानात तेल टंचाईचा PSLवर मोठा परिणाम। पाकिस्तान सुपर लीगचे सामने प्रेक्षकांशिवायच होणार। 2 शहरात सामने होणार। उद्घाटन समारंभही रद्द। लोकांनी वाहनांचा वापर कमी करण्याचं पाक पंतप्रधानांचं आवाहन। शाळा कॉलेजांना सुट्टी तर ईदच्या सुट्टीतही वाढ। अर्जेंटिनाकडून 3 महिन्यातच भारताला वर्षभराच्या दुप्पट LPGचा पुरवठा। जानेवारीपासून 50,000 टन LPG भारताकडे। 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात होती 22,000 टन LPGची निर्यात। आखाती युद्ध सुरू होण्याआधी 39,000 टन आणि युद्ध सुरू झाल्यानंतर 5 मार्चला अर्जेंटिनानं पाठवलाय 11,000 टन LPG। आखाती युद्धामुळे मत्स्य व्यवसायासाठी लागणाऱ्या इंधनाचाही तुटवडा। दरात 14 रुपयांची वाढ।
ससून डॉक परिसरात मासेमारी करणाऱ्या जहाजांना लागणाऱ्या डिझेलचा दर आता 90 रुपये 40 पैशांवरून थेट 114 रुपये प्रति लिटर. मच्छीमार भीषण संकटात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.